Hello everyone, my name is Rohan Dattatreya More. I am a joint race director for Pune International Marathon. I am doing this joint race directorship for past 6 years. So this is 39th Pune International Marathon, and this is India's first international marathon which started way back in 1983. So we are in 42nd year. So only if you avoided COVID 2 years, we have been doing this for continuous 39 years now. So along with this, just to give introduction about myself, I am a Indian national swimmer. I have represented India in World Championship in open water swimming. Along with that, I am a Arjuna Awardee plus Shiva Chhatrapati Awardee, and I was nominated as a international honor swimmer in International Marathon Hall of Fame. So if you see my journey, I have been supported by many guys like coaches plus my support staff. So one of my support girl was Apurva. So she was my dietitian. Along with that, I am a runner also, just to make a similarity between Pune International Marathon and my running journey. So I have run mini marathons as well. So along with Pune International Marathon, and this are also I am running a 21-kilometer distance with all of you guys. So with this journey, I have fallen up with lot many difficulties. We are having a lot many difficulties with my diet, with my planning, and improvements that happened with along this my journey of around 8 to 9 years. So Apurva was there for me for helping me with the diet. So today we have a special guest, Apurva Kumbhakoni. Welcome Apurva. Thank you. सो अपूर्वा, जसं मी म्हणलो की जशी माझी जर्नी स्टार्ट झाली, सो लाईक बरेच रनर्स आपले पुणे मॅरेथॉनमध्ये असे आहेत की दे आर वर्किंग, आणि मी पण जेव्हा माझी जर्नी स्टार्ट केली, इट वॉज माय सेकंड फेज. आणि मी जेव्हा जर्नी स्टार्ट केली, आय वॉज वर्किंग. आय वॉज नॉट अ प्रोफेशनल ॲट दॅट टाईम. आय बिकेम अ प्रोफेशनल ॲटलीन आय वॉज वर्किंग. आणि यू नो राईट की किती डिफिकल्टीजमधनं मी गेलो, लाईक पोस्ट रन असेल किंवा पोस्ट स्विम असेल, ज्या डिफिकल्टीज असतात त्याच्यामध्ये युअर पार्ट वॉज व्हेरी सिग्निफिकंट टू हेल्प मी इन ऑल दिस जर्नी. त्याच्यामध्ये आपण मसल फटीज असतील, त्यानंतर मला जो रिकव्हरीचा पार्ट असेल, त्याच्यामध्ये तुझं जे डाएट मी घेतलं दॅट हेल्प मी अलॉट. आणि आय वॉन्ट टू टॉक अबाउट दोज मिस्टेक्स फर्स्ट, बिकॉज आय वॉन्ट टू नो आवर ऑडियन्स की आपण काय चुकांमधनं शिकलो आणि त्या चुकांमधून आपल्याला काय गोष्टी मिळाल्या, राईट. सो कुठे काय लॅक ऑफ सप्लिमेंट्स किंवा लॅक ऑफ न्यूट्रिशन झालं, कॅन यू जस्ट एक्सप्लेन दॅट थिंग टू आवर ऑडियन्स प्लीज. रोहन जेव्हा ॲक्च्युली करत होता मॅरेथॉन, आणि त्याच्या मॅरेथॉन बरोबर त्याचं ओपन वॉटर स्विमिंग ट्रेनिंग चालू होतं, तेव्हा बेसिकली आम्ही फोकस केला होता त्याच्या रिकव्हरीवरती त्यावेळेला. कारण ऑफिस पण असायचं त्याचं एक्सरसाइज झाल्यानंतर, आणि मग रिकव्हरीसाठी काय केलं पाहिजे जेणेकरून ड्युरिंग ऑफिस पण तो त्याची प्रोडक्टिव्हिटी मेंटेन ठेवू शकतो, आणि फॉलोड बाय दॅट त्याची एंड ऑफ द डे रिकव्हरी कशी होते ह्याच्याकडे आमचा मेन फोकस होता. ओपन वॉटर स्विमिंग चॅनल्सला जेव्हा तो जायचा तेव्हा ड्युरिंग स्विम, कारण ते लॉंग ड्युरेशनचे स्विम्स असायचे, तेव्हा त्यांनी काय खाल्लं पाहिजे जेणेकरून तो फटीग डिले करू शकतो, आम्ही त्याच्यावर फोकस ठेवला होता. आता मॅरेथॉन आणि ओपन वॉटर स्विमिंगमध्ये बरीच सिमिलॅरिटी आहे, कारण हे दोन्ही लॉंग ड्युरेशनवाले स्पोर्ट आहेत. आणि जर मॅरेथॉन रनरकडे काही न्यूट्रिशनल सपोर्ट नसेल तर मेनी थिंग्स कॅन गो रॉंग ड्युरिंग अ मॅरेथॉन. मॅरेथॉन इव्हेंटमध्ये जे परफॉर्मन्स डेक्रिमेंट्स होतात त्याच्यामागे अनेक कारणे आहेत. फॉर एक्झाम्पल हायपोग्लायसेमिया. बऱ्याचदा रनर्सला परफॉर्मन्स प्रेशर, एन्झायटी असतं, त्यामुळे ते प्री रेस मील स्किप करतात. किंवा काही वेळेला रनर्स टोटली कन्फ्यूज असतात की मी आधी काय खाल्लं पाहिजे. त्यांना असं वाटतं काही खाल्लं की माझी बॉडी हेवी होईल, माझं स्टमक हेवी होईल आणि आय विल नॉट एबल टू रन. सो या मिसकन्सेप्शनमुळे ते टोटली स्किप प्री रेस मील, एम्प्टी स्टमक ते मॅरेथॉन इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करतात. आता ह्याच्यामुळे काय होतं की आपली लिव्हर ग्लायकोजेन, म्हणजे सिम्पल वर्ड्समध्ये लिव्हरची बॅटरी चार्ज होऊ शकत नाही, बिकॉज यू आर रनिंग एम्प्टी स्टमक. तुम्ही आधी प्री रेस मील स्किप केलंय. आता तुमची लिव्हरची बॅटरी डाऊन झाली की मग तुमची ब्लड शुगर ड्रॉप होते, हायपोग्लायसेमिया होतो, डोळ्यासमोर अंधारी येते, चक्कर येते, त्याच्यामुळे डेफिनेटली तुम्ही तुमचा पेस मेंटेन ठेवू शकत नाही, अर्ली फटीक होतो, न्यूरल फटीक होतो, आणि मग टाइम टार्गेट्स अचीव करता येत नाही. दुसरं कारण आहे हिटिंग द वॉल. आता रोहन, जेव्हा आपली बॅटरी 5-10% असते आणि इफ यू रिसीव्ह अ कॉल, यू रिअलाइज की बोलता बोलता फोन डेड झालाय, तेच होतं. तू एक्सपिरियन्स केला असशील, बघितलं असशील की धावताना पुढच्या क्षणी रनर्स कोलॅप्स होतात.
त्याला आपण बॉन्किंग किंवा हिटिंग द वॉल म्हणतो. Okay. कारण त्यांच्या मसलची बॅटरी जी असते ते पूर्ण चार्जच नसते. आता आपल्याला मॅरेथॉन इव्हेंट कम्प्लीट करायचा आहे, कमीत कमी एक 6 तास तरी लागणार आहेत, 5 तास तरी लागणार आहेत, म्हणजे कंटिन्युअस एनर्जी प्रोड्यूस करायची 5 तास. सो यू नीड ॲडिक्वेट फ्युएल अवेलेबिलिटी इन युअर बॉडी. आता तुझ्या जर पेट्रोल टँकमध्ये पेट्रोलच नाही आहे तर तू डेस्टिनेशनपर्यंत कसा पोहोचणार? सो देन वेन देअर मसल ग्लायकोजन कम्प्लिटली गेट्स डिप्लिटेड, त्यांची बॅटरी डाऊन होते मसलची अँड दे कोलॅप्स, आणि त्याच्यामुळे मग परफॉर्मन्स डेक्रिमेंट म्हणा किंवा त्यांचे जे टार्गेट्स आहेत त्यांना अचीव्ह करता येत नाही. तिसरं रिझन आहे डिहायड्रेशन, जे आपण तुझ्या बाबतीत पण खूप फेस हो. करत होतो वेन यू आर प्रिपेअरिंग. Yes. हाऊ टू मेंटेन हायड्रेशन बऱ्याच रनर्सला माहिती नाहीये. ग्रुप जे असतात रनिंग ग्रुप्समध्ये जनरल गाईडलाईन्स दिल्या जातात ज्या अख्ख्या ग्रुपसाठी असतात, पण प्रत्येक रनर हा इंडिव्हिज्युअल आहे, त्याचे स्वेट रेट्स वेगळे आहेत, त्याचा कम्फर्ट वेगळा आहे गटचा की तो किती पाणी पिऊ शकतो. आणि बऱ्याचदा काय होतं, स्वेट लॉसेस आर मोर दॅन युअर लिक्विड इनटेक, आणि मग हा मिसमॅच झाला की सिव्हिअर डिहायड्रेशन होतं, आणि ते प्रोग्रेसिव्ह आहे कारण हा लॉंग ड्युरेशन आहे ना, त्यामुळे हो. डिहायड्रेशन झाल्यावर तू थांबत नाही, यू आर स्टील कंटिन्युइंग युअर रन. करेक्ट करेक्ट. बरोबर. आणि मग पहिल्यांदी तर जनरल डिस्कम्फर्ट आहे बॉडीमध्ये, यू आर हो. नॉट फिलिंग कम्फर्टेबल वेन यू आर रनिंग. मग तुझा माउथ ड्राय होतोय, थ्रोट ड्राय होतोय, यू आर कॉफिंग अलॉट, तुला डिफिकल्टी इन ब्रीदिंग, हायपोवॉलेमिया, पाल्पिटेशन, हार्ट रेट वाढतोय, मग कॉन्सन्ट्रेशन जात आहे, डोक्यात निगेटिव्ह थॉट्स येतात, आय मे नॉट एबल टू कम्प्लीट, मग मला इकडेच दुखतंय, मला तिकडेच डिस्कम्फर्ट होतोय, आणि मग इव्हेंच्युअली एक्झॉशन आणि फटीग होतोच. आणि आपण बघतो काही वेळेला रनर फिनिश लाईन चालत क्रॉस करतात इन्स्टेड ऑफ रनिंग बिकॉज दे आर सो एक्झॉस्टेड, देअर क्लोथ्स आर वेट, स्वेट इज ड्रिपिंग अँड दे आर डेड टायर्ड. त्याच्यामुळे मग त्यांचे परत टाइम टार्गेट्स अचीव्ह होत नाहीये. सो डिहायड्रेशन पण एक मेन रिझन आहे परफॉर्मन्स डेक्रिमेंट होण्याचं मॅरेथॉन इव्हेंटमध्ये. त्याच्यानंतर लास्टली मी म्हणेन गट इश्यूज खूप कॉमन आहेत, आणि गट प्रॉब्लेम्स अ लॉट ऑफ टाइम्स रिमेन अनसॉल्व्ड बिकॉज त्याच्या मागचं रिझन न्यूट्रिशनल असू शकतं असं बऱ्याच रनर्सला माहिती नाही. त्यांना असं वाटतं की मला नॉशिया होत आहे बिकॉज आय एम रनिंग विथ हाय इंटेन्सिटी. ओके, हा एक अगेन मिसअंडरस्टँडिंग आहे की इंटेन्सिटी वाढलं की आपल्याला गट डिस्कम्फर्ट होणारच आहे, बट इट इज नॉट लाईक दॅट. बऱ्याचदा तुम्ही आधी काय खाल्लंय किंवा तुम्ही कशा प्रकारे रिफ्युएलिंग करताय दॅट कॅन ऑल्सो ट्रिगर नॉशिया. एस्पेशली जे प्रॉडक्ट्स लोक वापरतात, बार्स असतील, ड्रिंक्स असतील, कॅफिनेटेड ड्रिंक्स असतील, त्याच्यामुळे सिव्हिअर नॉशिया होऊ शकतो. सो गटमध्ये जर माझ्या काही प्रॉब्लेम असेल तर माझा पेस मेंटेन राहणार नाहीये, आणि नॅचरली माझे परफॉर्मन्स डेक्रिमेंट्स होणार आहेत, इम्पेअरमेंट्स दिसून येणार आहेत. ह्याविषयी रोहन आपण मागच्या वर्षीच्या पॉडकास्टमध्ये बोललो होतो गट इश्यू विषयी. तर मी रनर्सला रिक्वेस्ट करेन की तुम्ही प्लीज तो पॉडकास्ट जाऊन बघा, तिकडे आम्ही लेंथमध्ये डिस्कस केले गट इश्यूज काय आहेत. सो तुम्हाला जस्ट क्विक रिवाइज करायचं असेल तर अनप्लॅन्ड untrained consumption of large doses of carbohydrate and liquids can cause gastric discomfort. So you have to plan your refueling strategies keeping in mind your gut comfort. And lastly मी एक अजून सांगते की का परफॉर्मन्स इम्पेअरमेंट होतो, दॅट इज क्रॅम्पिंग. आपण बघतो की धावताना बऱ्याचदा रनर साईडला जातात, स्ट्रेचिंग करतात थोडंसं, आणि अगेन दे रिझ्यूम देअर रन. बऱ्याचदा एका इव्हेंटमध्ये फ्रिक्वेंट क्रॅम्प्स येऊ शकतात, किंवा काही क्रॅम्प्स एवढे सिव्हिअरली पेनफुल असतात की दे नेव्हर एबल टू गेन देअर पेस अगेन, सो दे आर अगेन रनिंग विथ अ स्लो पेस. क्रॅम्पिंगमध्ये न्यूट्रिशनचा रोल थोडा बहुत आपण म्हणू शकतो क्वेश्चनेबल आहे. वी डोंट हॅव अ कन्क्लुझिव्ह डेटा की हे खाल्ल्यामुळे क्रॅम्प येतो किंवा येत नाही, बट बेस्ड ऑन सायंटिफिक एव्हिडन्स वी कॅन कॉन्फिडेंटली से दॅट न्यूट्रिशनल ॲक्सिडेंट्स कॅन ट्रिगर क्रॅम्पिंग्स. सो दे हॅव टू इन्व्हेस्टिगेट मला क्रॅम्प का येतोय, अप्लाय फ्यू न्यूट्रिशनल सोल्युशन्स अँड सी इफ यू गेट एनी रिलीफ फ्रॉम दॅट, आणि मग अकॉर्डिंगली यू कॅन डिझाईन युअर रिहायड्रेशन अँड रिफ्युएल. एवढे प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे बऱ्याच लोकांना आत्ता कळत असेल. जसं मी तुला मगाशी म्हणलं की अलॉंग विथ ऑर्गनायझिंग, सो आय एम प्लॅनिंग दिस इयर टू रन अ मॅरेथॉन ॲज ॲक्च्युअल PM. मी विचार करतोय की करावं. सो याच्यामध्ये जसे प्रॉब्लेम्स असे म्हटले की काय काय लॅक आपल्या न्यूट्रिशनमध्ये राहू शकतात किंवा काय काय सपोर्ट पाहिजे आपल्याला की हे लॅक होऊ नये. तू कसं एक्सप्लेन करशील की बाबा सपोज मी एवढं एक्झर्शन करतोय अलॉंग विथ माय वर्क, जसं मी म्हणलं की जसे मी जसं वर्क करतो तसं आपले बरेच रनर्स असे आहेत की दे आर वर्किंग ॲज वेल ॲज दे आर फोकसिंग ऑन देअर फिटनेस, कारण आजकालच्या लाईफमध्ये फिटनेस हा एक आस्पेक्ट आहे अलॉंग विथ युअर वर्किंग लाईफस्टाईल. दॅट इज द रिझन मला असं माहिती करून घ्यायचं लोकांसाठी की काय त्यांनी गोष्ट लक्षात ठेवली काय की त्यांच्यामध्ये न्यूट्रिशनमध्ये लॅक नाही राहिला पाहिजे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठली फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो
ती जनरली फार डिमांडिंग असते. मग तुम्ही 1 तास एक्सरसाइज करा, तुम्ही जिममध्ये एक्सरसाइज करा, तुम्ही स्विमिंग करा, बिकॉज आपण खूप जास्त त्याच्यामध्ये कॅलरी एक्सपेंडिचर करतो आणि जे आपण कॅलरी एक्सपेंडिचर करतोय ते आपल्याला परत रेप्लेनिश करणं गरजेचं आहे. तर मग त्याच्या पुढे जो काय आपण दिवस ऍक्टिव्ह राहणार आहोत त्याला देखील कॅलरी आपल्याला प्रोव्हाइड करायच्या आहे. त्यामुळे ट्रेनिंग फेजमध्ये आपलं ट्रेनिंग क्वालिटी चांगली व्हायला पाहिजे. ठीक आहे, आपण 1 तास जर ट्रेनिंग 1 तास रन करणार आहोत, इट हॅज टू बी ऑफ अ गुड क्वालिटी रन. असं नाही मी रनिंगला सुरुवात केली, मग मी थोडं चाललो, 2 मिनिटं बसलो, मी परत धावलो. दिस इज नॉट अ गुड क्वालिटी रन. इफ यू आर सेइंग की मला 60 मिनिट्स रन करायचं, इट हॅज टू बी 60 मिनिट्स स्टार्ट टू स्टॉप. ओके, दॅट वी से ऑलवेज गुड क्वालिटी एक्सरसाइज. सो एक्सरसाइज क्वालिटी इम्प्रूव्ह करायला न्यूट्रिशनची हेल्प पाहिजे. त्याच्यानंतर एक्सरसाइज केल्यानंतर माझ्या बॉडीमध्ये आय एक्सपेक्ट सर्टन चेंजेस. आपण म्हणतो की मी 1 महिना धावल्यानंतर आता माझा स्टॅमिना वाढल्यासारखा वाटतोय. नाव आय कॅन गो मे बी एक्स्ट्रा 1 किलोमीटर, राईट. सो हा स्टॅमिना गेन होतोय म्हणजे काय होतंय, आपली बॉडी अडॅप्ट होते त्या टास्कला. पण त्याच्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल लागणार आहे जे आपल्याला डाएटमधनं मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल मसल रिकव्हरी. मी धावलोय, माझं मसल सोर झालंय, माझ्या मसल पेन होत आहेत. नाव आय हॅव टू कन्झ्युम प्रोटीन, आय हॅव टू कन्झ्युम कार्बोहायड्रेट, आय हॅव टू कन्झ्युम विटमिन्स अँड मिनरल्स, जेणेकरून माझी मसलला जे काही डॅमेज झालं ते मी रिपेअर करू शकते, राईट. सो त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे न्यूट्रिशन. ओव्हरऑल इंजुरी प्रिव्हेन्शन. आपल्याला फ्रॅक्चर्स होऊ द्यायचे नाही आहेत. आपल्याला प्रॉपर आपलं कुठेही टेंडन्स असतील, लिगामेंट्स असतील, त्यांची पण हेल्थ जपायची. अगेन फॉर दॅट यू नीड अ न्यूट्रिशन. सो ट्रेनिंग फेजमध्ये चांगलं ट्रेनिंग करण्यासाठी वी नीड न्यूट्रिशन. आणि ॲक्च्युली ऑन मॅरेथॉन इव्हेंट प्री रेस फ्युएलिंग म्हणजे आपल्या सगळ्या लिव्हर, मसल सगळ्यांच्या बॅटऱ्या चार्ज करायच्या आहेत. आपलं हायड्रेशन चांगलं पाहिजे. म्हणजे वेन आय टेक पार्टिसिपेशन इन अ मॅरेथॉन आय शुड बी इन वेल हायड्रेटेड स्टेट. बऱ्याचदा असं होतं की रनर्स जेव्हा रिपोर्ट करतात त्या ऑलरेडी डिहायड्रेटेडच आहेत. ओके, सो ॲट द बिगिनिंग ऑफ रेस दे आर डिहायड्रेटेड. नाव यू कॅन इमॅजिन ते डिहायड्रेशन किती सिव्हिअर होऊ शकतं जर तो 5 तास पळणार असेल. It's a long distance run, right? Right, it's a long distance. You are continuously sweating, you are continuously producing energy, continuously you are producing body heat. त्याच्यामुळे स्वेट तर होणारच आहे. आणि एक्झॅक्टली विथ करंट क्लायमॅटिक कंडिशन्स कधी ह्युमिड होतं, राईट. डिसेंबर इज काइंड ऑफ गुड मंथ सपोज टू बी इन पुणे. आता यू नेव्हर नो की काय चॅलेंज असू शकतं त्यामुळे. सो त्यामुळे हायड्रेशन पाहिजे. सो मी ट्रेनिंग खूप चांगलं केलंय. आय हॅव अ न्यूट्रिशनिस्ट हु इज गाइडिंग मी ऑन माय ट्रेनिंग डेज. पण यू हॅव टू टेक हर हेल्प ऑन इव्हेंट डे एज वेल. कारण इव्हेंट डेचं न्यूट्रिशन, व्हॉट आय एम गोइंग टू ईट बिफोर, व्हॉट आय एम गोइंग टू ईट ड्युरिंग, हाऊ आय एम गोइंग टू रिफ्युएल माय सेल्फ, हाऊ आय एम गोइंग टू डू रिहायड्रेशन. बिकॉज कार्बोहायड्रेट आपण लिक्विड फॉर्ममध्ये पण घेऊ शकतो, सॉलिड फॉर्ममध्ये पण घेऊ शकतो. आता आपल्याला रिहायड्रेशनमध्ये मल्टिपल बेवरेज ऑप्शन आहे. मी पाणी पिऊ शकतो, मी इलेक्ट्रोलाइट घेऊ शकतो, मी कॅफिनेटेड बेवरेज घेऊ शकतो, मी स्पोर्ट्स ड्रिंक. देन विच इज माय गुड स्वीट स्पॉट. माझी बॉडी कुठे कम्फर्टेबल. तुला आठवत असेल आपण माझ्या स्विमिंगच्या वेळेस आपण ड्युरिंग इव्हेंटला आपण फूड इंटेक घेतले होते, राईट. आणि मला माहितीये की रोहनची आई ते खाणं पाण्यात टाकायची. दॅट इज म्हणजे तसं आपण कस्टमाइज करू शकतो अकॉर्डिंग टू. आणि आपले चॉईसेस चुकले पण होते. कारण मला आठवतंय हा परत आला आणि त्यांनी मला सांगितलं हा जो ऑप्शन दिलाय मी खाऊ शकत नाही, बिकॉज ते पाण्यात जेव्हा मी कॅच करतो इट बिकम सो सॉगी की ते मला खाताच येत नाही. सो रिफ्युएलिंग अँड रिहायड्रेशन ते पण पर्सनलाइज डिझाईन करून घेतलं तर तुम्हाला बेनिफिट्स मिळतील. एनिथिंग यू फॉलो वेगली दॅट इज नॉट गोइंग टू गिव्ह यू बेनिफिट बियॉन्ड द एक्सटेंट. म्हणजे एक सर्टन पॉईंट पर्यंत यू आर कम्फर्टेबल, पण पुढे काय यू वॉन्ट टू कट डाऊन युअर टायमिंग ना. तू 5 तास आहेस, आता तुला 3 तासावर यायचं आहे. यू हॅव टू बिकम मोर अँड मोर स्पेसिफिक. इट कांट बी जनरल. सो न्यूट्रिशन इज रिक्वायर्ड अँड इज व्हेरी क्रिटिकल फॉर बोथ द टाइम्स, ट्रेनिंग ॲज वेल एज ऑन मॅरेथॉन इव्हेंट. थँक्यू व्हेरी मच अपूर्वा. म्हणजे जसं आपण म्हणलं की जेव्हा आपण वर्किंग आहोत, नॉट लाईक अ प्रो ॲथलीट्स, राईट. प्रो ॲथलीट्स लाईक चान्स असतो की दे कॅन गो अँड रिकवर ॲट होम. प्लस दे कॅन हॅव देअर चॉईस ऑफ फूड ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम. बट विथ वर्किंग क्लास आपला प्रॉब्लेम असतो की आपण सकाळी अर्ली मॉर्निंग ट्रेन करणार किंवा लेट इव्हिनिंग ट्रेन करणार बिकॉज ऑफ आर वर्क चॉईसेस, राईट. सो त्यामध्ये न्यूट्रिशनचा रोल किती इम्पॉर्टंट आहे फॉर आर रिकव्हरी अँड आवर परफॉर्मन्स. कारण आपण कुठलंही जे गोष्ट चालू करतो या टार्गेट ठेवतो, बरोबर आहे. जेव्हा मी स्टार्ट करतो, जेव्हा मी म्हणतो की बाबा मी 5.5 तासात फुल मॅरेथॉन पळतो आहे, माय नेक्स्ट टार्गेट इज 5:15 और 5 और 4:30. सो हे टार्गेट अचीव करायचे असेल तर की फक्त ट्रेनिंग चांगलं करून होणार नाही, ट्रेनिंग बरोबर तुम्हाला तुमची रिकव्हरी पाहिजे आणि डाएट पाहिजे. सो अगेन थँक्यू व्हेरी मच अपूर्वा. So in next episodes, we'll continue with the more specific questions about diet and nutrition. Stay tuned. Thank you very much. Thank you.